माणसं तयार झाली, याच्यापेक्षा आणखी काय व्हायचं मला सांगा ना। 24 माणसं तयार झाली, कमळं घेतली, गळ्यात पंच आहे, टकाटक हिंडत आहेत। अरे काय राहिले तुमचे? आता काय की ते दोघ जण काय म्हणले, आपण दोघं एकत्र झाले, भाऊ आणि मामा एक हो गए, बाकी सब खलास। असं नाही होत, असं होत नाही। राजकारणामध्ये दोन पार्ट्या सारख्या एकमेकाच्या विरोधात उभा राहिल्या, ते दोघं जरी एकत्र झाले तरी लोक म्हणतात आला ह्यांच्यामुळे आम्ही लाठ्या काट्या खेळलो, यांच्यामुळे दगड हाणली, यांच्यामुळे सोसायट्यामध्ये पॅनल केले, यांच्यामुळे ग्रामपंचायतीत पॅनल केले, पंचायत समितीला एकमेकाच्या विरोधात आलं, डोकी फोडून घेतली, कोर्टात केसेस केल्या। मग तुम्ही दोघं एकत्र झाले, तुम्ही दोघंच एकत्र व्हा, आम्ही चाललो आता तिसऱ्याकडे। आई शपथ असंच होणार आहे, परवा बिलकुल कमी होणार नाही। लोक अहो मी एक निवडणूक पाहिलेली आहे, तुम्हाला सांगतो, मी शहराचं आणि माणसाचं नाव सांगणार नाही, पण त्यांचं एकदम म्हणजे एकदम पॉवरफुल कॅन्डिडेट होत, दादागिरी आहे ते दहशत कोणी सुद्धा नाही, आणि ते उभा राहिले बाबा तिथं, आणि त्यांच्या समोर एक सामान्य पोरगा उभा राहिला नगरसेवक पदाला। ते जे स्टेजवर ते त्यांच्या काही जणांच्या लक्षात येईल, परंतु ते पोरगा उभा राहिला, त्याच्याबरोबर प्रचाराला सुद्धा कोणी हिंडाना, ती एकटच। आणि हे जे पॉवरफुल उमेदवार आहेत त्यांच्या 150 मोटरसायकलीची रॅली, 200 फोर व्हीलर, अजून 200 गडी पहिलवान, आणि ते पॉम्पलेट वाटायचे, करा बर का मतदान चालले। कोणी काय म्हण, लोक आले की लोक लय भारी असते, वाकून झुकून नीट करतात, एकदम भारी लोक बनली। आणि झालं बाबा, मतदान झालं, ते पोरगा एकटाच पॉम्पलेट घेऊन जायचा, प्रत्येक दारात जायचा, मी या निवडणुकीला उभा आहे, मी तुमच्या पाया पडतो आणि मला मतदान। काहीतरी त्या वार्डामध्ये त्यावेळेस मला वाटतं 9,000 काहीतरी मतदान झालं, 9,000। त्या 9,000पैकी जे 250 गाड्यावाले रॅली